गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं चल ना ग त्या पंढरीला, येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. प्रत्येक गोष्टीला एक पर्याय आला, त्या पर्यायानं आमचा भूतकाळ मागं टाकला. पण एक गोष्ट मात्र गेल्या 5-10 वर्षात वेगानं बदलू लागली, जिला कोणताही पर्याय नव्हता, पण ती बदलल्यामुळं सध्या आम्ही अधोगतीकडे चाललो आहे आणि आमची पुढची पिढी, सध्याची नवीन पिढी बिघडत चालली आहे. आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे आमच्या घरातले आजी आजोबा. त्याच प्रायव्हसीच्या नावाखाली आणि संपत्तीच्या मोहामध्ये घरातले आजी आजोबा कुठेतरी कोपऱ्यात जात आहे. तुम्हाला काहीच कळत नाही, म्हणून कोपऱ्यात गेलेले ते आजी आजोबांमुळं आज पुढची पिढी बिघडत चालली आहे. शोकांतिका आहे. जर तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला फटके देऊन ती खायला घालता, पण घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील आणि कधी अलगद गोष्ट सांगत आजी त्याच्या मुखात तो घास घालेल कळूनही येणार नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं राजकारण कसं असावं, कधीच कुणाचे लावालावी करणार राजकारण नसावं, तर खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवाचं राजकारण असावं. कधीच कोणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार राजकारणात नसावा. राळेगण सिद्धीसारखं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कुऱ्हाडबंदी चराईबंदीचा निर्णय घेणारं गाव असावं. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये कुणाची जिरवाजिरवी कधी नसावं, तर पावसाचं पाणी जिरवणार राजकारण असावं. त्यानंतर चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. त्याच्या दुकानातून मी दारू खऱ्या अर्थानं दारूच्या बाटल्या आणतोय, तो लाख रुपयाच्या काय BMW घ्यायची तयारी करतोय. आम्ही आमच्या बायका पुराणा आम्हाला शोधत फिरवतोय. या व्यस्तांपासून दूर व्हा. आणि जाताना एक वाक्य फक्त बोलून जातो, इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना तुमच्यासाठी, कारण गेल्या 5 ते 6 वर्षापासून एक फार मोठी समस्या हळूहळू आकार घेऊ लागली आहे. आणि सध्याच्या काळात जर पाहिलं तिचं एवढं भीषण स्वरूप निर्माण झालं आहे की आता मात्र कुठंतरी ह्या विषयांवर बोलावंच लागेल. म्हणून माझ्या बहिणींनो आणि विशेषतः शिक्षित असणाऱ्या माझ्या बहिणींनो, हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो. आता इथं जेवढी वयस्कर पिढी आहे बाबा, थोडंसं 50 वर्ष जर आपण मागं गेलो तर 50 वर्षासमोर आपल्या दारासमोर चांबड्याची मोठ होती. चांबड्याच्या मोठीला पर्यायनंतर खऱ्या अर्थानं पत्र्याची मोठ आली आणि पत्र्याच्या मोठीला बोरवेल आलं. तेव्हापासून ती मोठ बाजूला पडली. मोठ जशी बाजूला पडली तसा पाड दूर झाला. खळं बाजूला पडलं. खऱ्या अर्थानं खळं जसं बाजूला पडलं, हळूहळू मुसळही घरापासून दूर झालं. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमच्या घर म्हणजे चिकणमातीचं मुलामा लावलेलं. घरामध्ये प्रवेश केला तर खऱ्या अर्थानं चिकण मातीचा वास यायचा, ज्यानं ते घर खऱ्या अर्थानं पोयट्यानं सारवलेलं असायचं. खऱ्या घरात अनेक प्रकारचे फोटो असायचे. त्या देवांच्या फोटोमध्ये आमच्या कुळाचेही फोटो असायचे. आमच्या कुळ परंपरेचं महत्त्व सांगणारं ते घर होतं. अवदा घराच्या बाहेर एक कडी लावलेली असायची. येणारा पोस्टमन मात्र त्याला खऱ्या अर्थानं पत्र अडकून जायचा. ते पत्र व नंतर कुटुंबातले एकत्र सगळे वाचायचे. अहो, दिवसामागून दिवस बदलत गेले, म्हणून त्या जात्यावरची ओवी गेली, जातं गेलं, तवा गेला. प्रत्येक गोष्टीला एक स्वतंत्र पर्याय निर्माण झाला. ते पत्रही गेलं, दूरध्वनी आला आणि आत्ता सध्या सेलफोनचा जमाना आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक पर्याय आला, त्या पर्यायानं आमचा भूतकाळ मागं टाकला. पण एक गोष्ट मात्र गेल्या 5-10 वर्षात वेगानं बदलू लागली, जिला कोणताही पर्याय नव्हता, पण ती बदलल्यामुळं सध्या आम्ही अधोगतीकडे चाललो आहे आणि आमची पुढची पिढी, सध्याची नवीन पिढी बिघडत चालली आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे आमच्या घरातले आजी आजोबा. माझ्या बहिणींनो, हात जोडून तुम्हाला जाताना एक भाऊ म्हणून विनंती करून जातो, एक वेळ तुम्ही तुमच्या सासऱ्यांना उपाशी ठेवलत ना तरी चालेल, ते आनंदानं जगतील. पण माझ्या बहिणींनो, हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, खऱ्या अर्थानं तुमच्या घरातल्या नातवंडांपासून त्या आजी आजोबांना म्हणजे तुमच्या सासऱ्यांना त्यांच्या नातवंडांपासून दूर करू नका. कारण एक वेळ अन्नाशिवाय ते राहू शकतात, पण नातवंडांशिवाय कधीच ते जगू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आज खऱ्या अर्थानं त्याच प्रायव्हसीच्या नावाखाली आणि संपत्तीच्या मोहामध्ये घरातले आजी आजोबा कुठेतरी कोपऱ्यात जात आहे. तुम्हाला काहीच कळत नाही, म्हणून कोपऱ्यात गेलेले ते आजी आजोबांमुळं आज पुढची पिढी बिघडत चालली आहे. शोकांतिका आहे. हात जोडून तुम्हाला माझ्या बहिणींनो एक प्रश्न विचारतो, जर तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला फटके देऊन ती खायला घालता, पण घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील आणि कधी अलगद गोष्ट सांगत आजी त्याच्या मुखात तो घास घालेल कळूनही येणार नाही. आणि तेच आजी आजोबा जर आज घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आणि कोपऱ्यात जाणार असतील तर पुढची पिढी काय आदर्श घेणार. शोकांतिका आहे. अमेरिकेसारख्या स्टेटमध्ये म्हणजे UKकडच्या सगळ्या स्टेटमध्ये बाळ जन्माला घालण्यापूर्वी खऱ्या अर्थानं सिझेरियनसाठी मुलगी जेव्हा OPDत नेली जाते तेव्हा इतर ब्लड सॅम्पलसोबत आणखी एक रिपोर्ट तिथं अनिवार्य आहे, ज्याचं नाव आहे ग्रेट पॅरेंटिंग वर्क्स, म्हणजे आदर्श पालक तत्व. बाळ जन्माला घालण्याच्या अगोदर आई वडील ही परदेशामध्ये शिकण्याची गोष्ट आहे.
पण आपल्याकडे त्याची गरज नाही, कारण संस्कारांचं मूळ विद्यापीठ आपल्या घरात आजी आजोबांच्या रूपानं आहे. पण तेच आजी आजोबा आज कोपऱ्यात गेलेत. कारण लक्षात ठेवा, आजी आजोबांचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांच्या जीवनातला जर खरा विठ्ठल कोण असेल ती त्यांची नातवंड आहे. आणि नातवंडांनी डोळे उघडल्यानंतर त्यांच्या जीवनातला पहिला विठ्ठल जर कोण असेल ते म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थानं आजी आजोबा आहेत. आणि त्या आजी आजोबांशिवाय लेकरं अधुरी आहेत, आणि लेकरांशिवाय म्हणजे नातवंडांशिवाय आजी आजोबासुद्धा अधुरे आहेत. हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठे वास्तव आहे. कारण आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपल्या नातवंडांच्या सुख चेहऱ्यावरचं सुख कधी कमी न होऊ देणारा, आणि बा म्हणजे आपल्या नातवंडांसाठी गुडघे दुखत असतानाही पुन्हा एकदा आपलं बालपण जगणारा तो आजोबा असतो, ती आजी असते जी आपल्या कुटुंबासाठी जगत असते. पण आज तुम्ही खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या अहंकारामध्ये, खऱ्या अर्थानं प्रायव्हसीच्या अहंकारामध्ये आजी आजोबांना त्या नातवंडांपासून दूर केलं आहे. मला वाटतं आज रविवार आहे म्हणून तर शनिवार रविवार आला की 30-5 वर्षाची लेकरं काकुळतीला येऊन आपल्या शिकलेल्या मॉडर्न मम्मीचा हात हातात घेत आहेत आणि डोळ्यातले आसवं लपवत त्या आईला सांगतायत, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण 2च रात्री राहून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आता 1.5-2 महिन्यावर दिवाळी आली म्हणून तर ते लेकरू आईला साथ घालून सांगतंय, अगं हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते, मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत, ते जपा एवढी विनंती करतो. अंतकरणाला भगवंताच्या नामाचा छंद जोडा, त्यानं काय होईल, काम क्रोध मोह माया लोभ हे अंतकरणातले विकार दूर होतील, हे चित्त निर्मळ होईल. आणि निर्मळ झालेलं चित्त जर भगवंताला शरण गेलं तर देव पाहावयासी गेलो, देवची होणं ठेलो. या नरदेहाला या मृत्यूलोकात देवत्व प्राप्त होईल. आणि असा या मृत्यूलोकात देवत्वाला गेलेला जो देह आहे तो देह या मृत्यूलोकात कर्म असं करेल की तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमच उरे कीर्ती मागे. नियोजित वेळी 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मुलगा त्याने मला क्षमा करा, योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. दादा आपण सर्व कमिटीचे मनपूर्वक करून व्यक्त करतो. अत्यंत गोड असं नियोजन आणि तितकंच आपण सगळे प्रेमाचे मित्रपरिवार मला या रूपाने मिळाला. मोठ्या लोकांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असतो महाराज, आज तुमच्या सगळ्यांच्या रूपानं पाहायला मिळालं. कारण कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला तुमच्या मुखात साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला वेळ मिळावा म्हणून त्याचं तुम्ही खडी साखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांचे चरणावरती दंडवत अर्पित करून मनपूर्वक करून व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमचे चोपदार बाबा, आमचे समस्त टाळ महर्षी, ही सगळी लेकरं आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. एकदा कमिटीसाठी ग्रामस्थांसाठी जोरदार काढून टाळ्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्या छत्रपतींच्या विचारांचा आम्ही परामर्श घेतो आहोत. त्या छत्रपतींच्या विचारांचा आदर्श आपल्या अंतकरणामध्ये रुजवावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वांना आपल्या भविष्य आयुष्यासाठी खऱ्या अर्थानं मनपूर्वक शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल मुलगा या नात्याने क्षमा करून खऱ्या अर्थानं जे योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.